ही जी वाहतूक पाहतो आपण, ही कोणत्या सिटीतली नसून ही डोणगाव बसस्थानकावरील वाहतूक आहे. आणि अशा खोळंबलेल्या वाहतुकीबद्दल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता. परंतु संबंधित विभागाला या भाषणाचा आणि या वाहतुकीचा काही घेणदेण नसल्याचे दिसत आहे. हे आपण बघत आहोत की या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. कारण काही वाहनधारक आपले वाहने मनमानेप्रमाणे कुठेही उभी करतात. आपण हे बघू शकता किती वाहतूक ट्रॅफिक जाम झालेली आहे. कारण वाढलेले अतिक्रमण आणि रस्ता छोटा झाला त्यामुळे सुद्धा वाहतूक खोळंबत आहे. तर काही बस ड्रायव्हर सुद्धा आपल्या मनमानेप्रमाणे कुठेही वाहतूक उभी करून देतात, ज्यामुळे सुद्धा वाहतुकाची कोंडी होत आहे. आपण बघत आहोत. कारण अवैध वाहतूकवाले नियमात राहतात, परंतु नियमित वाहतूकवाले नियमात राहत नाहीत. आपल्या मनमानेप्रमाणे कुठेही वाहतूक उभी करतात, परंतु याकडे कोणाचे लक्ष राहत नाही. आणि वाहतूक खोळंबीमुळे सामान्य नागरिकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे. हे आपण बघू शकतो. तर काही काही हॉटेल आणि दुकानासमोर मोटरसायकलवाले मनमानेप्रमाणे कुठेही आपले वाहने उभे करून देतात, ज्यामुळे सुद्धा वाहतुकीची कोंडी होते. असे बरेचसे आपले पाहायला भेटू शकते डोणगाव बसस्थानकावर. नेहमीप्रमाणे वाहतूक खोळंबलेली असते, हे आपण बघू शकतो. बऱ्याच ठिकाणी वाहतूक खोळंबली जाते, हे आपण पाहू शकतो. किती ठिकाणी वाहतूक थांबलेली आहे. शब्द न्यूज साठी जमील पठाण, डोणगाव.